नमस्कार मित्रांनो, आयुष्याचा प्रवास सोपा व्हावा म्हणूनच आपण सोबती निवडतो. पण तोच सोबती जर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्रास बनत असेल तर प्रेमाच्या नावाखाली होणारा अन्याय सहन करत राहणं ही कसलीच हुशारकी नाही. अनेकदा आपण नातं टिकवण्याच्या नादात समोरच्या माणसाची वाईट लक्षणं ओळखायला चुकी करतो आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. प्रेम आंधळं असतं असं म्हणून स्वतःचीच फसवणूक करणं आता बंद करा. आज आपण वाईट जोडीदाराची अशी लक्षणं बघणार आहोत जी तुम्हाला वेळेतच सावध करतील. जर यातली लक्षणं तुमच्या नात्यात दिसतात तर आताच विचार करा, कारण स्वाभिमान गहाण ठेवून केलेला संसार हा संसार नसून एक जन्मठेपेची शिक्षा असते. नंबर 1, सतत तुमचा आणि तुमच्या भावनांचा अनादर करणे. नात्यात प्रेम जितकं महत्वाचं आहे तितकंच एकमेकांबद्दल मान सन्मान पण लय महत्वाचा असतो. जो जोडीदार वाईट असतो तो 4 लोकांसमोर असो व घरात एकट्यात सतत तुमचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. तुमच्या बोलण्याची टवाळी उडवणे, तुमच्या मताला काहीच किंमत न देणे किंवा तुम्ही काय सांगताय हे ऐकून न घेताच तुम्हाला तुच्छ लेखणे ही अत्यंत वाईट लक्षणं आहेत. अशा माणसाला तुमच्या भावनांशी, तुमच्या दुःखाशी काहीही देणं घेणं नसतं. त्याला फक्त स्वतःचा अहंकार मोठा वाटतो. जेव्हा नात्यात समोरचा माणूस तुमचा माणूस म्हणून माणूस ठेवत नसेल तर तिथे प्रेमाची अपेक्षा करणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. हा अनादर हळूहळू तुमच्या आत्मविश्वासाची राख रांगोळी करतो. तुम्ही काही चांगलं करायला गेलात तरी तो त्यात चुका काढून तुम्हाला हिणवण्याचा प्रयत्न करतो. 4 चौघात तुमच्या व्यंगावर किंवा कमतरतेवरती हसून तो स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा वागण्यामुळे तुमच्या मनात स्वतःबद्दलच एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. ज्या नात्यात तुम्हाला रोज स्वतःच्याच नजरेत लहानासारखं राहावं लागतं ते नातं तुम्हाला आयुष्यात कधीच सुखी करू शकत नाही. नंबर 2, प्रत्येक लहान सहान गोष्टींवर संशय घेणे. नात्याचा पाया हा विश्वासावरती टिकून असतो, पण वाईट जोडीदार हा कधीच तुमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवत नाही. तुम्ही कोणाशी बोलताय, कुठे जाताय, फोनवर कोणाचा मेसेज आला या प्रत्येक गोष्टीवर त्याची बारीक आणि संशयित नजर असते. जरा कुठे बाहेर जायला उशीर झाला किंवा फोन व्यस्त आला की लगेच तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला हा माणूस मागे पुढे बघत नाही. सुरुवातीला हा संशय आपल्याला काळजी किंवा प्रेम वाटू शकतो, पण हळूहळू या संशयाचा असा विळखा पडतो की तुमचं घराबाहेर पडणं आणि मोकळा श्वास घेणं सुद्धा कठीण होऊन जातं. संशयाचा किडा असलेला जोडीदार नातं कधीच सुखी होऊ देत नाही. जोडीदार तुमचा फोन गपचूप तपासणे, तुमचा सोशल मीडिया अकाउंटवरती नजर ठेवणे असले घाणेरडे प्रकार करतो. तुम्ही कामाच्या किंवा ऑफिसच्या ओळखीच्या माणसांशी बोललात तरी त्याला त्यात खोट निर्माण झाल्यासारखं वाटतं. रोज रोज स्वतःचा प्रामाणिकपण सिद्ध करताना तुमची पार दमछाक होऊन जाते. हा संशय वाढून एका मानसिक आजारासारखा बनतो. जिथे तुम्ही कितीही खरे असलात तरी समोरच्याला तुमच्यावरती कधीच विश्वास बसत नाही. नंबर 3, स्वतःच्या चुकीचा दोष सतत तुमच्यावरती ढकलले. चुका या माणसाकडूनच होतात, पण एक चांगला माणूस आपली चूक मान्य करून ती दुरुस्त करतो. वाईट जोडीदाराची ओळख हीच असते की तो आयुष्यात कधीच स्वतःची चूक मान्य करत नाही. उलट स्वतः केलेल्या चुकीचा भडक दुसऱ्याच्या माथ्यावर फोडायचा प्रयत्न करतो. तू असंच केलं म्हणून मी तसं वागलो किंवा माझा राग तुझ्यामुळेच अनावर झाला असा भलताच युक्तिवाद करून तो स्वतःला नेहमी धुवून निघल्यासारखं स्वच्छ दाखवतो आणि तुम्हालाच गुन्हेगार ठरवतो. हळूहळू या गोष्टीमुळे तुमच्या मनात स्वतःबद्दलच गिल्ट म्हणजे दोषीपणाची भावना निर्माण व्हायला लागते आणि तुम्ही न केलेल्या चुकांचीही माफी मागू लागता. मानसिक खेळाला इंग्रजीत गॅस लाइटिंग म्हणतात, जिथे समोरचा माणूस तुम्हालाच वेडं ठरवायचा प्रयत्न करतो. स्वतःच्या आळशीपणाचा, अपयशाचा किंवा रागाचा दोष तो सतत तुमच्या माथी मारत राहतो. यामुळे तुम्ही स्वतःच्याच विचारांवर आणि निर्णयावरती शंका घेऊ लागता. तुम्ही चुकीचे नसतानाही फक्त नात्यात शांतता राहावी म्हणून गप्प बसता आणि हीच तुमची माघार त्याला रोज नवीन चूक करायला खतपाणी घालते. नंबर 4, तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून लांब ठेवणे. जो माणूस तुम्हाला खरोखर जपतो तो तुमच्या माणसांचाही आदर करतो, पण वाईट जोडीदार काय करतो, तो हळूहळू तुमची नाळ तुमच्या हक्काच्या लोकांपासून तोडायचा प्रयत्न करतो.
तुमचे घरचे वाईट आहेत, तुझे मित्र तुला बिघडवतात असं सांगून तो तुम्हाला एकटं पाडतो. यामागचा मुख्य हेतू हा असतो की उद्या जर त्याने तुमच्यावर काही अन्याय किंवा त्रास दिला तर तुम्हाला पाठिंबा द्यायला किंवा मदत करायला कोणीही उरता कामा नये. तुम्हाला समाजापासून नि नातेगोत्यापासून तोडून फक्त स्वतःवरती अवलंबून ठेवणं ही एका वाईट आणि ताबा गाजवणाऱ्या जोडीदाराची पक्की चाल असते. सुरुवातीला तुमच्या नातेवाईकांबद्दल तुमच्याच मनात विष कालवायला सुरुवात करतो. हळूहळू सण उत्सवाला किंवा घरच्यांच्या कार्यक्रमाला जाण्यापासून स्वतःला रोखू लागतो. जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांशी बोलता तेव्हा तो चिडचिड करतो किंवा भांडण उकरून काढतो. शेवटी कंटाळून तुम्हीच लोकांशी बोलणं बंद करता आणि त्याच्या मानसिक जाळ्यात पूर्णपणे अडकून पडता, जिथून बाहेर पडणं लय कठीण होतं. नंबर 5, तुमच्यावर सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे. अशा माणसाला नात्यात भागीदारी नको असते, तर त्याला तुमच्या आयुष्याचा मालक किंवा बॉस बनायचं असतं. तुम्ही कोणते कपडे घालायचे, कुठे नोकरी करायची, पैसे कसे खर्च करायचे, अगदी तुम्ही कोणाशी मैत्री ठेवायची आणि कोणाशी बोलायचं नाही, हे सगळं तोच ठरवतो. तुमचं स्वतःचं असं काही अस्तित्व किंवा स्वातंत्र्य उरूच देत नाही. जर तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध काही करायचा प्रयत्न केला तर रागवणे, भांडणे किंवा घर डोक्यावर घेणे असे प्रकार सुरू होतात. माणसाचं स्वतःचं मत मारून त्याला आपल्या तालावर नाचवणारा जोडीदार आयुष्यात कधीच आनंद देऊ शकत नाही. ठेवणारा माणूस तुम्हाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून कधीच पाहत नाही, तर त्याची तुम्ही एक वस्तू किंवा मालमत्ता म्हणून बघतो. तुमच्या आवडीनिवडी, स्वप्न किंवा इच्छांना तो पायदळी उडवतो. तुमचं हसणं, खेळणं आणि मोकळेपणाने जगणं तो पूर्णपणे हिरावून घेतो. ज्या नात्यात माणसाला स्वतःच्या मनाने एक छोटासा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य उरत नाही, ते नातं नसून एक प्रकारची रंगीत तुरुंगच असते. नंबर 6, मानसिक आणि शारीरिक हिंसाचार करणे. रागाच्या भरात शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे, अपमानकारक भाषेत बोलणे ही मानसिक हिंसा झाली. तर हात उचलणे, मारहाण करणे ही शारीरिक हिंसा झाली. नात्यात एकदा का हिंसेने प्रवेश केला की समजायचं ते नातं तिथेच संपलं. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे म्हणून रागात हात उठला, हे सांगणं म्हणजे निव्वळ थापा असतात. एक वेळ प्रेमात थोडेफार मतभेद ठीक आहेत, पण जिथे तुमच्या शरीराला आणि आत्मसन्मानाला दुखापत केली जाते तिथे कसलाही विचार न करता लांब झालेलं बरं. हिंसा करणारा माणूस कधीच सुधारत नाही, उलट त्याची हिंसा दिवसेंदिवस वाढतच जाते. हिंसा ही शारीरिक मारहाणीपेक्षाही खतरनाक असते, कारण तिचे बळ शरीरावर दिसत नाहीत, पण मन पूर्णपणे मोडून निघतं. वस्तू फेकून मारणे, दरवाजे ठोकणे किंवा तुम्हाला धमक्या देणे या सगळ्या गोष्टी हिंसेचाच भाग आहेत. एकदा का माणसाने मर्यादेची रेषा ओलांडली की मग मारहाण करणं ही त्याची सवयच बनून जाते. हिंसा सहन करत राहणं म्हणजे समोरच्याला अजून अत्याचार करायला मोकळं रान देण्यासारखं आहे. नंबर 7, स्वार्थीपणा आणि फक्त स्वतःच्या गरजांना प्राधान्य देणे. नात्यात दोन्ही बाजूने देणं घेणं असावं लागतं, पण वाईट जोडीदार हा अत्यंत स्वार्थी असतो. त्याला फक्त स्वतःच्या गरजा, स्वतःचा आनंद, स्वतःचं करिअर आणि स्वतःची सोय एवढंच दिसतं. तुमच्या स्वप्नांची, तुमच्या आवडीनिवडींची किंवा तुमच्या आरोग्याची त्याला अजिबात काळजी नसते. तुम्हाला जेव्हा त्याची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा तो सोयीस्करपणे काढता पाय घेतो, पण त्याला गरज असते तेव्हा मात्र तुम्ही सगळं काम सोडून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, अशी त्याची अपेक्षा असते. हे नातं नसून एकतर्फी तडजोड असते. आजारी असाल तरी त्याला तुमच्याकडून कामाची किंवा सेवेची अपेक्षा असते, पण तो स्वतः मात्र साधी विचारपूस करायलाही तसदी घेत नाही. तुमच्या आयुष्यातल्या मोठ्या यशाचं त्याला काही कौतुक वाटत नाही, उलट तो ते यश कसं लहान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. नात्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर टाकून तो स्वतः मात्र मस्त फेरफटका मारत असतो. असा स्वार्थी जोडीदार फक्त तुमचा वापर करून घेतो. नंबर 8, तुम्हाला सतत मानसिक तणावात ठेवणे. एका चांगल्या नात्यात माणसाला शांतता, सुरक्षितता आणि आनंद मिळाला पाहिजे, पण जर जोडीदारासोबत असताना तुम्हाला सतत दडपण येत असेल, आता हा कशावरून चिडेल का काय माहित, अशी भीती मनात राहत असेल आणि तुम्ही सतत मानसिक तणावाखाली जगत असाल,
तर हे खूप मोठं धोक्याचं लक्षण आहे. रोजचं भांडण, टोमणे, मौन बाळगून समोरच्याला छळणे या गोष्टीमुळे तुमची मानसिक शांतता पूर्णपणे हरवून जाते. ज्या नात्यात शांतता नाही तिथे दुसरे काहीही असून उपयोग नसतो. सततच्या तणावामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला खूप वाईट परिणाम होतो. तुम्हाला रात्रीची झोप येत नाही, कामावर लक्ष लागत नाही आणि चिडचिड वाढते. त्याच्या घरी येण्याच्या वेळेला तुमचं हृदय धडधडू लागतं की आता काय नवीन नाटक उभं राहील. ज्या घरामध्ये किंवा नात्यात पाऊल ठेवताना तुम्हाला आनंद वाटण्याऐवजी भीती वाटते, तिथे राहणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याला रोज मारण्यासारखं आहे. नंबर 9, बदलण्याची अजिबात तयारी नसते आणि पश्चाताप न होणे. माणसाकडूनच चुका होतात, पण जो चांगला असतो तो स्वतःत बदल करण्याची तयारी दाखवतो. वाईट जोडीदार मात्र कितीही समजावून सांगा, गडून सांगा किंवा प्रेमाने सांगा, स्वतःला बदलायला अजिबात तयार होत नाही. उलट मी असाच आहे, तुला परवडत असेल तर राहा, नाहीतर निघून जा, अशी अरेरावी भाषा वापरतो. त्याला स्वतःच्या वाईट वागण्याचा किंवा तुम्हाला दिलेल्या त्रासाचा कधीच पश्चाताप होत नाही. जो माणूस स्वतःची चूक समजून बदलायला तयार नाही, त्याच्यासोबत राहून स्वतःचं आयुष्य खराब करण्यात काहीच हुशारी नाही. तुम्ही कितीही अश्रू ढाळले किंवा गयावया केली तरी या माणसाचं मन पागळत नाही. तो दरवेळी तुम्हालाच चुकीचं ठरवून स्वतःच्या वाईट वर्तवणुकीचं समर्थन करतो. मी बदलणार नाही हा त्याचा अहंकार तुमच्या नात्यापेक्षा त्याला जास्त प्रिय असतो. अशा माणसाला बदलण्याच्या आशेवर आयुष्य घालवणं म्हणजे वाळवंटात पाण्याचा शोध घेण्यासारखं निष्फळ काम आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाचा संसार मोडणे किंवा कोणाचं नातं तोडणे अजिबात नाही. लहान सहान गोष्टीवरून किंवा क्षुल्लक मतभेदांवरून नाती तोडणं पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येक नात्यात थोडेफार वाद आणि चुका होतच असतात, पण जिथे बदलण्याची इच्छा असते तिथे नातं नक्कीच सावरता येतं. हा व्हिडिओ फक्त अशा लोकांसाठी आहे जिथे प्रेमाच्या नावाखाली सतत अन्याय, मारहाण आणि स्वाभिमानाचा चोथा केला जातोय. जर तुमच्या जोडीदारामध्ये यातल्या काही चुका असतील तर लगेच नातं तोडू नका. आधी समोरासमोर बसून बोला, एकमेकांना सुधारण्याची संधी द्या आणि गरज पडल्यास समुपदेशन घ्या, म्हणजेच काउन्सिलिंग घ्या. पण जर समोरचा माणूस स्वतःला बदलायला अजिबात तयार नसेल आणि रोज तुमचा बळी जात असेल तरच स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. कारण शेवटी नातं जोडणं जेवढं महत्वाचं आहे तितकाच स्वतःचा स्वाभिमान आणि जीवाची सुरक्षा जपणे सुद्धा गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करून तुमचं मत सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.